हे बघ, हे असे लोक असली ना मग आपलं कल्याण नक्कीच आहे. मी तेच सोचतो, इथे मागून गेट कुठून आला मी तेच सोचतो. भाई हा बोलतो ना इथून गेट आहे, पण मला तिथून गेट दिसते. अरे दोन्ही रजे इझी. अच्छा, आणि इथे सर्व टेम्पो लागलेले आहेत, सर्व वेगवेगळे गल्लीचे. हा जा 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 येच. हे बघा आता हा इथे घुसत होता. इथे काय शोधायला ते काय माहिती नाही. विजनची पण वाट लावतो, इथे घुसतो. इथे काय आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जस्ट आपल्या या स्टेजच्या बाजूला हे इकडे एक सामने ना थिएटर पण आम्ही इथे जायचे पहिला वॉच करायला. ते पण सांगा ना. आणि एक सुई पण मारली. तो डॉक्टरशी झगडत होता तिथे, गांडीवर मारायची का हातावर. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराणी, ओम साईराम सर्वांना. आणि आपण आता निघायची तयारी चालू आहे आपली. ही आपली वस्ती आहे जी काल रात्री मी तुम्हाला दाखवू नाही शकत होतो, आता मी तुम्हाला दाखवतो. ही आपली वस्ती आहे. आता आपण इथून जाणार ओम साईराम. आज आपण इथून शेनीतमधून जाणार आहे सिन्नरला. सिन्नरला बेसिकली गावामध्ये नाही, गावाचे थोडे 4-5 किलोमीटर पुढे आहे सिन्नरशी ओम साईराम. हे आपण जाणार आहे. आणि अजून एक गोष्ट, जो साथ आहे आपला भाऊ, त्याची थोडा तब्येत खराब आहे, तर त्याचे ब्लॉग्स बहुतेक नाही भेटणार बघायला. आता तो तिथे आहे, त्याने कालपासून त्याला ताप चालू आहे. त्याची तुम्हाला भेटवतो, वार्ता करतो त्याच्यासोबत. आणि मग आपण बघूया. आता आपण जाऊया पुढे. अजून आपला एक दोन तासाचा नाश्त्याचा पल आहे, आपण तिथे जाऊया. नंतर तिथे काय असेल दाखवण्यासारखं, टेन्शन घेऊ नका. इन्फॉर्मेशन 100% पूर्ण देणार मी, टेन्शन घेऊ नका. मग भेटतो डायरेक्ट तुम्हाला पुढे. आता आपण जात आहे आणि आपला स्टेजचे बाहेरचं व्ह्यू हा बघा. मॉर्निंग झालेली आहे, आपल्या स्टेजच्या बाहेरचा आहे. हे बघा किती सुंदर आहे. आणि हा आपला स्टे आहे शेनीत गावातला, मतलब गावातला नाही, थोडे गावाचे फूड आहेत. हे बघा. आणि जे पण मी शूट करते माझ्या फोनाने शूट करत आहे. माझे फोनावर परत ते फॉगीचा प्रॉब्लेम चालू आहे. काल नव्हता, आज परत आला. खूप दिवसाच्या नंतर बघायला भेटतो आम्हाला सूर्य. म्हणून इतकं दिवस झालं कुठेही निंबर नव्हता, पण आता आम्हाला 6वे दिवस बघायला भेटलेला आहे. जय सूर्यदेव. आता इथून आपल्याला सर्व खेतीबाडी गावातली बघायला भेटणार. या साईडला तुम्ही बघू शकताय, इथे कॉर्नची खेती आहे. आणि इथे माहिती नाही त्यांचं, फक्त ते पेपर टाकलेले. आता नंतर ते पावसाने उगणार. शेती असावं ते अशी. का सामने आपलं टेम्पल पण आहे, खूप सुंदर वाटते बघायला मला हे इथे. हे बघा खूप सुंदर आहे. आता आपण इथे थांबलेलो आहे, थोडं चाय नाश्ता करूया. जे आपलं ऑलरेडी फिक्स हॉटेल असायचं, आम्ही जिथे चाय नाश्ता करायची ना, ते एक फिक्स हॉटेल असायचं आमचं. पण ते हॉटेल आता बंद झालेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो. इथे सर्व नाश्ता करत आहे. आता या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. आता बघूया. आता आपला नाश्ता अजून 2-2.5 तासावर आहे, मग तिथे जाणार आपण नाश्त्यावर डायरेक्ट. इथे बघा आपल्याला एक देऊळ बघायला मिळते, आणि एकदम तिथे टॉपवर आहे. गेले टाईम पण मी दाखवलं असं तुम्हाला, पण मी तुम्हाला बोललो ना माझ्या फोनमध्ये पाणी गेलं. आत्ता पण आहे थोडं पाणी आपल्या फोनमध्ये, पण मी शूट करत आहे. हे बघा केवढं लांब आहे ते. फायनली आपला नाश्त्याचा स्टे आलेला आहे. इथे नाश्ता करायचा. हे बघा हा आपला स्टे आहे, नाश्ता करायचा. आणि आपल्या नाचमध्ये जायचं आहे नाश्ता करायला, हा आपला स्टे. आणि इथे हा थोडासा सिन्नर घाट आहे, नाश्ता करून चढू. तुम्हाला दाखवणार बनत राहा व्हिडिओमध्ये. पण जरा आतमध्ये जाऊया. फायनली आपण इथे आलेलो आहे. एक तरच इथे लग्नाचं काम होते, नाव आहे आशीर्वाद. इथे लग्नाचं एक तरचं लग्न फंक्शन इथे असतात. आणि आपला इकडे नाश्ता आहे, म्हणून आतमध्ये जाऊया जरा नाश्ता करायला जरा. आता आपला झालेला आहे नाश्ता करून. आता आपण निघत आहे इथून. आणि आपल्याला आता चढायचं आहे सिन्नरचा घाट. आणि डायरेक्ट आपण स्टॉप घेऊ. डायरेक्ट डोंगराच्या वरती एक फक्त सिंगल दुकान आहे, तिथे आपण जाऊन डायरेक्ट थांबूया आपण. मग आता आपण वरती आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. हे पवनचक्की. आपल्याला तिथे जायचं आहे त्या पवनचक्कीकडे. आणि की इथून पूर्ण असं गोल फिरून तिकडे जायचं आहे आपल्याला. तिथेच जाऊया. चला आपण आता फायनली आलो आपण इथे. ही माझी फेवरेट प्लेस आहे. हा म्हणून जो हा रोड राईटला आहे ना, हा माझी फेवरेट प्लेस आहे. आता आपण थोडं 10-15 मिनटं इथे आराम करू आणि नंतर निघून जाऊ. आता आपण या हॉटेलमध्ये जरा 10-15 मिनटं थांबलो, थोडंसं चाय वाय पिऊ, निघून जाऊ. आणि आपली अजून एक टोली आहे तिथे. दे गिफ्ट दे त्याला. अजून एक टोली आहे इथे मागे.
साईराम 10-15 मिनिटं इथे थांबलो, थोडंसं चाय बाय पिऊ आणि आपण निघून जाऊया इथे. तुम्ही जो आपला खालती जो नाश्ता बघितला ना, तो ॲक्च्युली ना इथे असायचा आमचा पहिला नाश्ता. आता आम्ही 2 वर्ष अगोदरपासून खालीच नाश्ता करतो, कारण इथे ना यायला थोडा जड पडायचा आणि आपण लेट पण व्हायचे 11-12 वाजायची. तर आता अर्धे लोक या धाब्यामध्ये बसले, अर्धे लोक या धाब्यामध्ये बसलेले आहेत. आता आपला चहा पिऊनशी झालेला आहे आणि तुम्ही इथे बघा एक आतमध्ये एक गाव आहे. हे बघा एक रस्त्याच्या मध्येच झाडं पण कापलं नाही बघा. मला हे खूप आवडतो हा एरिया आहे. हे बघा इथे हा बघा, या रोडची एकदम स्ट्रेट ते डायरेक्ट तिथपर्यंत तुम्हाला दिसत असेल सामने. हा बघा किती लांब आहे, इथून अख्खं फिरून जायला लागेल. इथे पण एक टॉपवर देऊल आहे. मी दर याला ना सोचायची की मला बघायचं आहे तिथे हाय काय, पण तेव्हा माझ्याकडे फोन नसायचा, कुठला नॉर्मल फोन असायचा. पण आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडचं. बघा खाली आता दर याला सोचायची तिथे हाय काय. हे बघा माझ्या अजून याच्या फॉग आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवतो. मी सुद्धा एवढे जवळून फर्स्ट टाइम बघतो. हे बघा इथे अजून एक छोटासा ब्रेक आहे. इथे छोटासा ब्रेक घेतलेला आहे 1-1.5 तासाच्या नंतर. इथे बघा आपले येत आहे माणसं. हे बघा आपला हर्षल भांजी येत आहे, आपला बाई. इथे सोन्याचे लाडू इथे सोन्याचे लाडू भेटलेले आहेत आपल्याला. फायनली आपण आता आलेलो आहे जेवणाच्या स्टेवर आणि ते आमचे लोक ते हायवेवरून चालले सामने आणि हा शॉर्टकट ना माहिती त्यांना. आता आपण चाललो शॉर्टकटनी देवलाच्याकडे. हा शॉर्टकट आहे, शॉर्टकट मागत पडलं. फायनली आपण पोहोचलेलो आहेत आपल्या जेवणाच्या ठिकाणावर. हे बघा हा आपला आजचा जेवणाचा ठिकाणा राहणार आहे इकडे. आता झालं आपला टाईम इथून जायचं, जेवण झालं. आता आपल्याला जायचं आहे सिन्नर गावाच्या आतमधून नंतर निघायचं आपल्याला हायवेवर. आणि आता आपण जायचं टाईम झाला, चला आपण इथून जाऊया पुढे. हा आमचा व्लॉगर साथ, याची जरा तब्येत डाऊन आहे. 2 दिवसापासून ताप आणि उलटी चालू आहे, त्याच्यासाठी हा व्लॉग नाही काढत आहे. बघा माझी ट्विन सीटर घेऊन इथे बघा कसं झोपलेलं आहे. आता सध्या जेवलो आम्ही आणि याच्यासोबत आम्ही एकदम स्लोली चालत आहे. आता आपण जाऊया पुढे डायरेक्ट. मग हा आजचं देऊल होतं, बाहेरून नाही दाखवलेलं, दाखवतो एकदा तुम्हाला परत. हे बघा आता आपण जाऊया इथून सामनेतून हायवे पकडूया आणि जाऊया. हे आपलं सिन्नर गावाच्या आतमधलं देऊळ आहे. हे बघा माझा वाईड अँगल कॅमेरा जरा फॉगी झाला परत. हा सिन्नर गावातलं देऊळ आहे आणि हा सिन्नर गावाने इथून हायवे स्टार्ट होतो. आपल्याला इथून राईटला जायचं आहे, पण आपण थांबलेलो आहे ते 7चे बघी का तो दवाखान्यात गेलेला आहे. तिथे डॉक्टरचे गेलेलं आहे माझ्या दवाखान्यात. तर आपण इथून राईट मारूनशी पुढे जाऊया. मग हे बघा आमचा व्लॉगर झोपलेला आहे इथे, तो सुई मारणार आहे. आपण आता जाणार आहे हायवेनी. हा गावचा रोड आहे, आम्हाला जायचं होतं इथून ॲक्च्युली, पण बोलतात इथून थोडं लेट होणार आहे जायला. तर आपण जाणार हायवे मार्गाने, इथून नाही जाणार, आपण जाणार हायवेने. हा बघा हा तो गाव आहे जिथून आम्ही बाहेर आलो असतो. जर स्ट्रेट गेलो असतो ते गावामध्ये आम्ही. हे बघा पण आम्ही शायद हायवेने लवकर आलो गावापेक्षा. हे बघा आपला चहा पियायचा स्पॉट, कन्फर्म स्पॉट आहे हा. इथे आम्ही कन्फर्म बसतो चाय पियायला. हे बघा आपले मित्र लोक सर्व भाऊ लोक सर्व चाय पितात आपले. मग इथून आपण निघूयात. इथे जास्ती लांब नाही, इथे पुढेच आहे आपला स्टे. नाही करता आपल्याला अर्धा-पाऊण तास लागणार पोचायला. ते आपण मग जाऊन बघूया मग काय होते. मित्रांनो हे बघा हे कसे राहतात इथे. ऑन हायवे आहे हा. हे बघा इथे हायवे आहे आणि हा इथे राहतात. तुम्ही सोचा आता कसे राहत असतील ते एवढे पावसामध्ये. म्हणून इझी नाही आहे सर्व इथे राहणं. आणि आपल्याकडे सर्व असून आपण नाटक करतो, मला हे पाहिजे ते पाहिजे. जरा बघा घराच्या बाहेर निघा, लोकांना बघा कसे काय राहतात ते. हे ते पाहिजे, जे तुमच्याकडे आहे ना त्याच्यामध्ये खुश राहायला शिका. हे पाहिजे ते पाहिजे नखरे नको करू, समजलं. फायनली आपण स्टेवर पोचलेलो आहे आणि रस्ता ॲक्च्युली इथून पण आहे पण ॲक्च्युली वाटते हां तिथून पण आहे. पण आपण इथून चाललो का म्हणून आपलं या साईडला सर्व बॅग ठेवलेले आहेत आणि ही साईड आपली झोपाईसाठी आहे. तर जस्ट पोचलो आणि
किती वाजले 1 मिनिट थांब बघतो. आपले वाजलेले आहेत 7:30 एक्झॅक्ट. आणि निघालेलो आम्ही अराऊंड 6:30-7लाच निघालेलो, म्हणजे की 12-13 म्हणजे 10-11 तास पकडा. आणि इथे आपण पोचलेलो आहे, ते पुढे जाऊन दाखवतो. हे बघ, हे असे लोक असली ना मग आपलं कल्याण नक्कीच आहे. मी तेच सोचतो, इथे मागून गेट कुठून आला मी तेच सोचतो. भाई हा बोलतो ना इथून गेट आहे, पण मला तिथून गेट दिसते. अरे दोन्ही रजे इझी आहे, ते चल ना तिथून. तो बोलते नाही आपल्याला इथूनच जायचं आहे. हे बघ काय बोलणार आता, डबल हजामत करतो. इथून सिंपल रस्ता आहे, इथून जात होतो बरोबर मी. नाही बोलते मला तिथून जायचं आहे. तिथून काय आहे, काय गेटच नव्हता तिथे, फालतूमध्ये टाइमपास. हा बघा आपला आला स्टे इथे. मी त्याला पहिलाच बोललो इथून चल, नाही मला तिथून जायचं होतं. मी तेच सुचतो तिथून कशाला कोण गेट करणार फालतूमध्ये. हा बघा आपला स्टे आहे आजचा. आणि इथे सर्व टेम्पो लागलेले आहेत, सर्व वेगवेगळे गल्लीचे. हा जा 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 येच. हे बघा आता हा इथे घुसत होता. इथे काय शोधायला ते काय माहिती नाही, विजांची पण वाट लावतो. इथे घुसतो, इथे काय आहे. आता आपण बेसिकली इथे पोचलेलो आहे. मी इथे बघा तुम्ही पाहू शकता इकडचं. आता मिलन काका हाय करतो आपल्याला, इकडचं आहे. आणि इथे बेसिकली आता ना 3 गल्ल्या आहेत आपल्या, यानी की या एक यारी गल्ली आहे, एक डोंगरी गल्ली आणि एक आमची गल्ली, आणि अजून थोडेफार तिथे पालखीवाले पण आहेत. आणि आता आपण अंघोळ झालेलं आहे, तर फक्त आरतीला तयार आहे. आता मी इथेच व्हिडिओ हे करतो, बंद करतो. का म्हणून सीन आहे काय, आरतीला मी आरती दाखवू नाही शकत आहे. का म्हणून आम्हाला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे, त्याच्यासाठी आज आरती दाखवू नाही शकत आहे. सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, त्या आरतीला दाखवू शकत आहे. तर मी इथेच. आणि इथे तुम्ही बघू शकता जस्ट आपले या स्टेजच्या बाजूला हे इकडे एक सामने ना थिएटर पण आहे. मी इथे जायची पहिला वॉच करायला, इथे थिएटर पण आहे. आणि हा आपला ब्लॉगर आहे, हा उद्यापासून बोलतो मी व्लॉगिंग करणार आहे. का म्हणून 2 दिवसाचे तापामध्येच गेलेले आहेत उद्यापासून. हा ते सुई मारलं ते पण सांगे ना. आणि एक सुई पण मारली, तो डॉक्टरशी झगडत होता तिथे, गांडीवर मारायची का हातावर. पण आता त्याला चांगलं वाटते जरा व्लॉगरला, आणि उद्यापासून त्याची व्लॉगिंग चालू होणार आहे. हा बघा आपला बाहेर इथून असा स्टे दिसतो काय, त्याच्यामध्ये 3 गल्ले आहेत आणि एक पालखीवाले आहेत. हा बाहेर इथून आहे. आणि जेवण बनवायचं असते, नॉर्मली सर्व मावशी लोक जेवण इथे बनवतात आणि वॉशरूम याच्या मागे असतात. हा आपला स्टे आहे. आणि आपल्याला फक्त हेच एवढंच बोलायचं आहे मला, की आजचा मी आरतीचा व्हिडिओ नाही टाकू शकत आहे, का म्हणून ऑलरेडी खूपच लेट होणार आहे. आम्हाला उद्याचा दिवस ना 2 स्टे कंप्लीट करायचे, आणि की 1 दिवसात 2 स्टे मला कंप्लीट करायचे आहेत कसे पण. त्याच्यासाठी मी आज आरतीचा व्हिडिओ नाही टाकणार त्याच्यात. आणि उद्या आपण बघूया जर आपलं होते का नाही, मला माहिती ना उद्या भेटणार नाही भेटणार ब्लॉग करायला आपल्याला. म्हणून 1 दिवसात 2 स्टे करणं खूप डिफिकल्ट आहे, खूप थकान होते. बॉडी हात पण असे वरती उचलत नाही, आपलं शोल्डर आहे ना पूर्ण हे भरून जाते. ते काय सांगता येत ना मला, उद्याचं उद्या बघणार. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय, ओम साईराम.